ही पुरी पहा ना, मी या पुरीला दाबतेय तरी ती पुन्हा तिचा आकार घेते, पुन्हा फुगून वर येते. अशा या तासभर सुद्धा टम्म फुगलेल्या राहणाऱ्या पुऱ्यांसाठी आपण एक खास पद्धत पाहणार आहोत. बघा, ही पुरी मी तेलामध्ये टाकल्यानंतर जरा सुद्धा झारा लावला नाही तरी सुद्धा ती फुलून वर आली. म्हणजे पुरी तेलात दाबावी लागत नाही किंवा त्यावर तेल सुद्धा उडवावं लागत नाही. तरी सुद्धा या अशा फुग्याप्रमाणे टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि घरच्या ताज्या दह्यापासून जरा सुद्धा पातळ न होणारं हे असं क्रीमी श्रीखंड होण्यासाठी एक खास ट्रिक वापरणार आहोत, की ज्यामुळे हे आपलं श्रीखंड मस्त असं मलाईदार तर तयार होईलच, पण पातळ सुद्धा होणार नाही. विकतचं श्रीखंड बरंच महाग मिळतं, मुळात म्हणजे ते क्रीमी सुद्धा नसतं. तर असं हे क्रीमी श्रीखंड आणि खुसखुशीत पुऱ्यांची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम इथे मी फुल फॅट क्रीम म्हशीचं 1 लिटर दूध घेतलेलं आहे. ते चांगलं मंद आचेवर मस्त असं तापवून घेतलं आणि आता ते थंड झाल्यानंतर यावर आलेली सगळी साय आपल्याला काढून घ्यायची आहे. ही साय आपल्याला पुढे जाऊन वापरायची आहे, पण ती कशी वापरायची हे मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवेनच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता ही साय आपण अशीच बाजूला ठेवून देऊया आणि या दुधाला विरजण लावूया. साधारण चमचाभर इथे मी घट्ट असं दही घेतलेलं आहे. हे मी कालचं विरजणाचं जे दही लावलं होतं तेच दही वापरलेलं आहे. आता हे दूध कोमट आहे, यामध्ये बोट घालण्याची खरं गरज नाही, कारण आपण नैवेद्यासाठी वापरणार आहोत, त्यामुळे मी बोट घातलेलं नाहीये. पण अगदी कोमट आहे, म्हणजे बोट घातल्यानंतर एक 10 मिनिटं जरी आपण बोट ठेवलं तरी आपल्याला ती उष्णता सोसवेल इतकं कोमट हे असायला हवं. आणि याला हे आपण असं विरजण लावून घेतलेलं आहे. आता हे एकदा व्यवस्थित चांगलं असं तळापासून हलवून घ्यायचं. सगळीकडे व्यवस्थित एकसारखं विरजण मिसळलं की आपलं दही सुद्धा मस्त असं घट्टसर लागतं. आता आपण साय काढून हे दही लावून घेतलेलं आहे. आता हे झाकण ठेवायचं, एक 5 ते 6 तास असंच बाजूला ठेवायचं. साधारण 6 ते 7 तासानंतर मी तुम्हाला दाखवते. बघा, मस्त असं घट्टसर दही लागलेलं आहे. हे दही अतिशय मस्त असं तयार झालेलं आहे. मुळात म्हणजे बघा, याच्या वड्या पडतील किंवा खरबसाप्रमाणे घट्टसर असं तयार झाले. या पद्धतीने तुम्ही सुद्धा घरच्या घरी छान मलाईदार श्रीखंड बनवण्यासाठी दही लावू शकता, किंवा विकतचं जरी दही आणलं तरीही चालेल. आता इथे एक चाळणी आणि एक भांड घेतलेलं आहे. त्यावर एक सुती कापड घालून घ्यायचं आहे आणि यावर जे दही आहे ते घालून घ्यायचं. जर विकतचं दही वापरणार असाल ना तरी काहीच हरकत नाही, तुम्ही हे या पद्धतीने चक्का घरच्या घरी तयार करू शकता. आता सगळ्यात महत्वाची आणि खास जी आपली पद्धत आहे ती म्हणजे काय आहे, तर हे जे मी आता पुरचुंडी तयार केलेली आहे ती पुरचुंडी आपल्याला शक्य होईल तेवढी ही अशी दाबून दाबून त्यातलं जास्तीचं जे पाणी आहे दह्यामधलं ते सगळं काढून घ्यायचं आहे. आपण काय करतो, नेहमी पुरचुंडी बांधतो आणि मग ती खुंटीला किंवा नळाला अडकवून ठेवतो किंवा त्यावर खलबत्ता ठेवतो आणि मग ते फ्रीज मध्ये ठेवत असतो. पण मी नेहमी काय करते, तर त्यामुळे काय होतं, बराच वेळ चक्का तयार होण्यासाठी लागतो. म्हणून मी नेहमी हे असं जितकं शक्य आहे तेवढं यातलं पाणी पिळून काढण्याचा प्रयत्न करत असते, की जेणेकरून लवकरात लवकर आपला चक्का बनवून तयार होतो. आता तुम्हाला इथे एक खास गोष्ट दाखवतीये, ती म्हणजे बघा, कडेचे जे दही आहे ना ते अगदी कोरडं झालेलं आहे. कारण कडेला दाब पडतो आणि मधल्या भागावर दाब पडत नाही, त्यामुळे कडेचं दही पटकन कोरडं होतं. बघा, हे असं घट्टसर दिसत आहे आणि मधलं दही पाहाल तर थोडंसं ओलसर आहे. आपण काय करतो, नुसती पुरचुंडी बांधून ठेवतो आणि मग त्यामुळे मधल्या दह्यावर दाब न पडल्यामुळे ते कोरडं होत नाही, कडेचं मात्र कोरडं होतं. बघा, हे असं बरंचसं ओलसर आहे. म्हणून काय करायचं, प्रत्येक वेळी काय करायचं, एक तर 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी आपल्याला हे दही असं पुरचुंडी उघडायची आहे. त्यानंतर हे मधला जो भागाचं दही आहे ते कडेला करायचं, कडेचं दही मध्यभागी करायचं आणि पुन्हा पुरचुंडी बांधून पुन्हा आपल्याला ती पिळून घ्यायची आहे. अशी ही प्रक्रिया 2 ते 3 वेळा करायची आणि मग त्यानंतरच तुम्ही यावर जड ओझं ठेवून मग हे भांड फ्रीज मध्ये जरी ठेवलं ना तरीही चालेल. हे असं केल्यामुळे काय होतं, झटपट आपला चक्का तयार होतो. त्यामुळे चक्का जास्तीचा आंबट होत नाही आणि पर्यायाने आपल्याला अतिशय कमी साखर वापरावी लागते. आता हे मी बरंच पाणी कमी झाल्यानंतर आता यावर एखादा जड खलबत्ता असं ठेवून देणार आहे आणि हे साधारण अर्धा तासासाठी तरी फ्रीज मध्ये असंच ठेवून देणार, म्हणजे जास्तीचं यामध्ये जे काही पाणी असेल ते खलबत्त्याच्या ओझ्याने सगळंच कमी होईल. आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि पुरीचं पीठ मळून घेऊया. इथे मी 1 कप
हे घट्ट असं दाब देऊन भरून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये 2 टेबलस्पून इतका बारीक रवा घालायचा आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि 1 चमचा पिठी साखर घालायची किंवा गूळ पावडर वापरली तरीही चालेल. पिठी साखरेने छान अशी चमक येते आणि पुरीला रंग सुद्धा सुरेख येतो. आता यामध्ये 1 कप पीठ होतं म्हणून 1 टेबलस्पून कडकडीत तेलाचं मोहन आपल्या या पुरीला घालायचं आहे. हे बघा, रवा मी यामध्ये घातला तर रवा छान असा फुलून आला. असं कडकडीत तेलाचं मोहन या पिठाला लावून घ्यायचं आहे. हे असं केल्यामुळे काय होतं, पुऱ्या ह्या मस्त अशा खुसखुशीत तयार होतात. बघा, पिठाच्या प्रत्येक कणाला मस्त असं मी सगळं मोहन चोळून घेतलेलं आहे. आता कमीत कमी पाण्याचा वापर करून मस्त असं घट्टसर आपल्याला ही कणिक भिजवायची आहे. अगदी फार सुद्धा घट्ट नाही भिजवायची बरं का, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे. रवा थोडासा फुलतो. बघा, किंचित घट्टसर, पोळ्यांपेक्षा किंचित घट्टसर कणिक भिजवली. त्यानंतर यावर थोडंसं तेल घातलेलं आहे. फार घट्ट भिजवली तर कडांना तडा जाईल आणि फार सैल कणिक भिजवली तर पुऱ्या तेलकट होतील. आता हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवलं आणि त्यानंतर साधारण अर्धा तासानंतर हे आपण आता चक्का उघडून पाहत आहोत. बघा, चक्का अतिशय मस्त घट्टसर असा तयार झाला आहे. जसं की आपलं पनीर असावं ना तसं मस्त घट्टसर आपला हा चक्का तयार झाला आहे. आतमधलं सुद्धा बघा, अजिबात दही ओलसर नाहीये. असं हे सगळ्या बाजूने एकसारखं जर चक्का असेल तर मग मात्र श्रीखंड पातळ होत नाही. आता हा तयार चक्का साधारण 1 कप इतका आहे आणि वजनी प्रमाणात 1/2 किलो इतका आहे. अतिशय मस्त स्मूथ असल्यामुळे आपण हा चाळणीतून गाळून घेणार नाहीये आणि जी आपण आधी साय बाजूला काढून ठेवली होती ती साय सगळी आता यामध्ये घालून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, तर साय घातल्यामुळे या चक्क्याला मस्त असं क्रीमी टेक्स्चर येतं. जर आपण साई सहित जर दही लावलं असतं ना तर मग मात्र बराच जो फॅट असतात ते सगळे पाण्याबरोबर निघून जातात. जेव्हा आपण पाणी सगळं या दह्यातलं काढून टाकतो त्यावेळेस सगळं फॅट्स निघून जातात. म्हणून साय नंतर ही अशी घालायची आहे. बघा, मस्त असं घट्टसर आपलं हे चक्का तयार झालेला आहे. पळीवरून अजिबात खाली पडत नाहीये. आता यामध्ये आपल्याला साखर घालायची, पण आपण झटपट चक्का तयार केला आहे त्यामुळे तो जास्तीच आंबट नाहीये, मस्त असा क्रीमी आहे. त्यामुळे आपल्याला जास्तीची साखर लागणार नाहीये. तर 1 कप चक्का होता त्यासाठी अर्धा कप इतकी मी पिठी साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा अंदाजाप्रमाणे कमी अधिक प्रमाण केलं तरीही चालेल. पण आपण जेव्हा विकत चक्का आणतो ना त्यावेळेस त्याला बरोबरीने साखर घालावी लागते, कारण तो बराच आंबट असतो. पण आपण जो पटकन चक्का बनवला त्यामुळे यामध्ये जास्तीची साखर मुळात वापरावी लागत नाहीये. बघा, साखर घातल्यानंतर सुद्धा बऱ्याचदा पातळ होतो चक्का, पण आपल्या या पद्धतीमुळे जरा सुद्धा चक्का आपला पातळ झालेला नाहीये. आता यामध्ये आपण काय करणार आहोत, तर थोडंसं केशराचं दूध मिसळणार आहोत, ज्याच्याने रंग आणि सुवास दोन्हीही खूप छान येणार आहे. त्यानंतर इथे मी वेलची पूड घातलेली आहे आणि जायफळ हे असं ताजं ताजं किसून घालायचं, ज्याचा स्वाद अतिशय छान येतो. आणि हे एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे. आपला हा श्रीखंड घरच्या घरी मस्त असं क्रीमी असं तयार झालेलं आहे. श्रीखंड घट्ट झालं तर दूध घालून पातळ करता येतं, पण पातळ झालं तर ते घट्ट होत नाही. म्हणून या पद्धतीने तुम्ही असं श्रीखंड नक्की तयार करा. बघा, मस्त असं एकदम घट्टसर मलाईदार आपलं श्रीखंड तयार झाले. आता आम्ही थोडंसं हे दुधात भिजवलेले केशर यावर घालून घेते आणि मग त्यानंतर यावर मस्त असा बारीक चिरलेला पिस्ता घातला आहे. हे आपलं मलाईदार केशर पिस्ता श्रीखंड घरच्या घरी बनवून तयार झाला आहे. अतिशय क्रीमी झालेला आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने या गुढीपाडव्याला नक्की तयार करून पहा. आता आपण पुऱ्या तयार करून घेणार आहोत. इथे पीठही चांगलं साधारण अर्धा तास मी असं भिजायला ठेवलं होतं, कारण यामध्ये रवा घातलेला आहे. रवाचे बारीक बारीक कण लागायला नको म्हणून अर्धा तास तरी रवा भिजू द्यायचा आहे. आता याचे आपल्याला लहान लहान अशा लाट्या करायच्या आहेत. आपण पीठ बऱ्यापैकी घट्ट भिजवलेलं आहे त्यामुळे जरा सुद्धा हाताला तेल वगैरे लावावं लागत नाहीये किंवा लाट्या सुद्धा करताना आम्ही जरा सुद्धा तेलाचा वापर केला नाहीये. आपण घेतलेल्या या प्रमाणामध्ये बरोबर 20 पुऱ्या आपल्या तयार होतात. आता याला तेल वगैरे काहीच लावण्याची गरज नाही, कारण आपण भिजवलेलं पीठ व्यवस्थित घट्टसर आहे. आणि बघा, इतकं घट्ट सुद्धा नाहीये की कडांना तडा जातील. व्यवस्थित पीठ आपलं तयार झालेलं आहे. जरा सुद्धा पुरी चिरत नाहीये किंवा लाटताना तेलाचा सुद्धा वापर करावा लागत नाहीये. या पद्धतीने बाकीच्या सुद्धा पुऱ्या तयार करून घेतल्या. आता तळताना काय करायचं आहे, जी पोळपाटावरची खालची बाजू आहे ती खालीच घालायची आणि वरची बाजू वरच घालायची आहे. बघा, जरा सुद्धा झारा न लावता टम्म अशी आपली ही पुरी फुगली आहे.
पहिली पुरी फुगली की मग दुसरी अशी घालून घ्यायची. बघा दुसरी पुरी सुद्धा मी तिला सुद्धा झारा लावला नाहीये तरी सुद्धा मस्त अशी टम्म फुगून वर आलेली आहे. आपण पुऱ्या करताना जी पद्धत वापरली त्यामुळे जरा सुद्धा पुरीवर तेल उडवावं लागत नाही किंवा झारा लावावा लागत नाहीये किंवा तेलामध्ये पुरी दाबावी लागत नाही, तरी सुद्धा मस्त अशा अगदी फुग्याप्रमाणे टम्म अशा या पुऱ्या फुगतात. पुऱ्या तळताना मोठा ते मध्यम आच ठेवावा, म्हणजे पुरी जरा सुद्धा तेलकट होत नाही. सारखी उलटपालट पुरी करायची नाही. बऱ्याचदा सारख्या सारख्या उलटपालट पुऱ्या केल्यामुळे सुद्धा त्या तेलकट होतात. त्यामुळे या पद्धतीने मस्त अशा सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. बघा काय सुरेख रंग आला आहे आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या आपल्या सगळ्याच पुऱ्या तयार झालेल्या आहेत. एकंदर 20 पुऱ्या झाल्या. आपण खरं सांगू का, सगळ्याच्या सगळ्या पुऱ्या फुगल्या आहेत. ही पुरी बघा बघूनच लक्षात येते की जरा सुद्धा तेलकट नाहीये आणि मस्त अशी खुसखुशीत बराच वेळ टम्म फुगणाऱ्या या पुऱ्या आणि मलाईदार श्रीखंड. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.